स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. मित्रांनो, आजचा स्वामी संदेश ऐकण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छित आहे. हा संदेश तुमच्या एका हरलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी आहे. स्वामी म्हणत आहेत, माझ्या बाळा, जर का मी दिलेल्या उपदेशांचे पालन केले आणि मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. तुमच्यावर कोणी वाईट दृष्टी टाकू शकत नाही आणि कोणाच्याही वाईट दृष्टीचा, वाईट कर्माचा तुमच्यावर तीळभरही फरक पडणार नाही. मी येथे फक्त तुमचा आईसारखा सांभाळ करण्यासाठी आलो आहे. माझं प्रेम तुमच्यावरचे निस्वार्थ आहे. आयुष्यात खूप जणांकडून तुझी फसवणूक झाली असेल, पण एक लक्षात ठेव, मी फसवणारा देव नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि हो, विश्वास असेल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. ज्यांनी तुम्हाला दुखावले, फसवले, त्यांना तुम्ही बदलण्याची संधी दिली. खूप प्रयत्न केला, पण त्यांनी तुमच्या भावना समजल्या नाही. माझ्या मुला, आता तुलाही मार्ग बदलण्याची गरज आहे. कारण आपण फक्त प्रयत्न करू शकतो. कुणी कसं वागायचं हे आपल्या हातात नाही, पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात नक्कीच आहे. म्हणून जास्त दुसऱ्यांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. नामस्मरणात राहा, गरजूंना मदत करा आणि गरिबांची सेवा करा. वृद्ध व्यक्तींचीही सेवा करा. सेवेकरी बना आणि स्वतःला आनंदी ठेवा. कारण खरा आनंद हा परमात्म्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आणि इतर गोष्टींमध्ये आनंद शोधत बसण्यापेक्षा तू फक्त तुझे जीवन व्यर्थ घालवत आहेस. ते आनंद तुला तिथे कधीच मिळणार नाही. प्रत्येक जखमेने तुम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि तुम्हाला आता कठोर बनवलं आहे. तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला शिका. तुम्ही सहन केलेली वेदना तुमच्यासाठी मी आशीर्वादात बदलत आहे. ती आता तुमच्यासाठी एक ढाल बनेल आणि तुम्ही पुढील हानीपासून वाचाल. तुमचा येणारा दिवस चमत्काराने भरलेला असेल. तुम्ही रात्री झोपेत असताना मी तुमच्या आवडीची योजना तयार करणार आहे. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.